आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। घरांचे छप्पर, कांदा चाळी, सोलर यंत्रणा, जनावरांचे शेड तसेच कांदा आणि केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर समीर भुजबळ यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला आणि जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले। छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार अंदरसूल, बोकटे आणि देवळाणे परिसरात पाहणी करण्यात आली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या। पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त घरांची तातडीने दुरुस्ती करून निवासाची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। दरम्यान देवळाणे येथे वादळी वाऱ्यामुळे जाधव कुटुंबाच्या घराचे छत कोसळून 2 वृद्ध महिला आणि 1 लहान मुलगा गंभीर जखमी झाला। जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय मदत कक्षातून उपचाराचा खर्च उचलण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। समीर भुजबळ यांनी रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली, तर छगन भुजबळ यांनी व्हिडिओ कॉलद्वारे प्रकृतीची माहिती घेत मदतीचा शब्द दिला। भाऊ, आपल्या येवल्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालंय, आपण पाहणी केली, काय दिलं सगळं? काल अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे जे आहे अचानकपणे मुसळधार असा पाऊस, वारा असं हे सगळं झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी जे आहे कांद्याच्या ज्या चाळी, जे साठवलेला जो कांदा होता त्या चाळीच्या जे शेड आहे ते अक्षरशः ते जे आहे कोलमडून गेलं आणि त्याच्यामुळे सगळं पाणी त्या कांद्यामध्ये शिरलं आणि मोठ्या प्रमाणात कांद्याचा साठा केलेला होता। ते एक शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। काही घरं आहेत, त्या घरांवर जे पत्र्याचे शेड आहेत आणि त्या शेडवर पत्रे राहावेत म्हणून विटाचं बांधकाम केलेलं होतं। ते वारा एवढा जोरात होता की ते पत्रेसुद्धा उडून गेले आणि त्याच्यामुळे विटा ज्या वरच्या ज्या ठेवलेल्या होत्या ते खाली ज्या माणसं जी बसलेली होती, काही म्हातारी माणसं होती, काही आजीबाई होत्या, त्यांच्या डोक्यावर लागलेला मार आहे। तर अशा पद्धतीने त्यांना इजाही झाली आहे, त्यांच्या घराचंही नुकसान झालेलं आहे। आदरणीय भुजबळ साहेबांनी काल जे आहे जे पेशंट्स आहेत, 3 पेशंट मावट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, त्यांचा औषधोपचार वगैरे सर्व जे आहे खर्च करण्याचं जे आहे मान्य केलेलं आहे। त्याचबरोबर आता पंचनामासाठी लोक आलेले आहेत, पंचनामा करायला सांगितलं आहे। काही ठिकाणी सोलरचं नुकसान झालं आहे, काही ठिकाणी कांद्याच्या चाळीचं नुकसान झालं आहे, काही घरांचं नुकसान झालं आहे। या सर्वांचं जे आहे पंचनामा करून शासनाकडून जास्तीत जास्त मदत कशी मिळवता येईल यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू। त्याचबरोबर आम्ही आमचे सर्व कार्यकर्त्यांनी मिळून जे आहे कार्यकर्त्यांना मी सांगितलेलं आहे की त्यांनी आता त्या घराची जी आहे त्यांची जरा साफसफाई करून, डागडुजी करून त्यांना त्वरित राहण्यालायक करण्याच्या दृष्टीने जे आहे, काही वरून पत्रे टाकायचे असेल तर पत्रे, फॅब्रिकेशन करायचं असेल तर फॅब्रिकेशन करणे, अशा पद्धतीचं कामसुद्धा करायला जे आहे मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे।